वेलकम स्टुडंट्स. तर आज आपण पाहणार आहोत त्याच्या समोरचे एक्झाम्पल्स आणि त्याहूनही सबस्टिट्यूशन मेथड यावरचे आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर दिलेल्या फंक्शनमध्ये एक्सचं सिच्युएशन कोणत्या पद्धतीने आहे ते पाहून टाकायचं आणि एक्सच्या जागेवर सबस्टिट्यूट करायचं. कसं सिच्युएशन असल्यानंतर काय ठेवायचं हे मी तुमच्याकडे उपलब्ध करून सगळं दिलेलं आहे. तर सिच्युएशन असं तीन प्रकार तयार होईल. 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. जर x इक्वल टू tan थीटा ठेवलं तर त्याचं इक्वॅलेंट काय होते sin 2 थीटा. 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा हा होतो cos 2 थीटा. आणि 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा म्हणजेच tan 2 थीटा. हे जे सिच्युएशन मी हे तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलेले आहेत. जर तुम्ही x इक्वल टू tan थीटा ठेवत असाल तरच. पण आपल्याला कधी साइन थीटा ठेवायचा असतो, कधी cos थीटा, कधी tan थीटा. तर ते सगळे फॉर्म्युले मी तुमच्याकडे उपलब्ध करून दिले. पहा क्वेश्चन, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. फर्स्ट प्रॉब्लेम आहे साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असं जेव्हा राहते या टाईपचं 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, या एक्सच्या जागेवर जसं दुसरं फंक्शन असेल जसं e पॉवर x, तर मग इथं काय आहे 1 प्लस e पॉवर x स्क्वेअर अशा टाईपचं सिच्युएशन असेल. इथे जर रूट x आला असेल तर मग याला आपण 1 प्लस फक्त x, कारण रूट x चा जो स्क्वेअर आहे तो x होतो. म्हणजे यावरचे जे डिपेंडेंट प्रॉब्लेम्स आहेत बघा, यावर कोणकोणते प्रॉब्लेम्स असं तयार होतील. y इक्वल टू साइन इनवर्स 2 e पॉवर x अपॉन 1 प्लस e पॉवर x होल स्क्वेअर. हा प्रॉब्लेम सेम प्रॉब्लेम्स आहे, फक्त x च्या जागेवर e पॉवर x आलेला आहे. दुसरं बघा साइन इनवर्स 2 रूट ऑफ x अपॉन 1 प्लस x. हे सुद्धा प्रॉब्लेम सेम आहे, कारण याला लिहिता येते आपल्याला साइन इनवर्स 2 रूट ऑफ x अपॉन 1 प्लस रूट x होल स्क्वेअर असं सुद्धा लिहिता येते. इथे आपण e पॉवर x इक्वल टू tan थीटा ठेवणार आहोत, म्हणजे या प्रकारे आपल्याला सोडवता येईल. इथे आपल्याला काय करावं लागेल, रूट ऑफ x च्या जागेवर tan थीटा ठेवावं लागेल, म्हणजे सेम सिच्युएशन तयार होईल. असे अनेक एक्झाम्पल्स इथे क्रिएट केले जातात. फक्त हे एक्झाम्पल कसे सोडवायचे, याची मेथड नेमकी काय यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करणे आहे. म्हणजे 2 इंटू इथलं फंक्शन प्लस आपला डिवाइड बाय 1 प्लस इथल्या फंक्शनचं स्क्वेअर असं जर असेल तर या ठिकाणी जो फंक्शन आहे त्या फंक्शन बद्दल tan ऑफ थीटा ठेवायचं. इथे काय केलं आपण, पुट x इक्वल टू tan ऑफ थीटा. देअरफॉर थीटा इक्वल टू tan इनवर्स x. म्हणजे इथे जो घेतलं तो इथे येईल, लक्षात ठेवा. इथे हा इथे घेतला आपण तो tan इनवर्स x. इथे या प्रॉब्लेम मध्ये थीटा इक्वल टू tan इनवर्स e पॉवर x येईल.
या प्रॉब्लेम मध्ये थिटा इक्वल टू टॅन इनवर्स रूट ऑफ एक्स येईल, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. Therefore y equal to sin inverse 2 tan of theta upon 1 plus tan square theta. इथे मी आत्ताच लिहून ठेवलं होतं की 2 tan theta upon 1 plus tan square theta म्हणजेच sin 2 theta होतो, हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. पटकन इथे sin येतं इक्विव्हॅलेंट टू sin 2 theta असे लिहिण्यात आलं. साइन इनवर्स साइन हा जो भाग आलेला आहे हा इझिली कट होतो आणि इथला जो हा 2 थीटा हा रिमेनिंग राहील. देयरफॉर y इक्वल टू 2 थीटा. आता थीटा तो ओरिजिनल व्हेरिएबल नव्हताच, ते आपण आपल्या सोयीसाठी घेतलं होतं. थीटाला रिप्लेस करून टाकायचं. रिप्लेस कसं करायचं? थीटा इक्वल टू टॅन इनवर्स एक्स म्हणजे थीटाला हटवायचं आणि त्याच्या जागेवर टॅन इनवर्स एक्स असं लिहायचं आहे. लिहिलं आपण y इक्वल टू 2 टॅन इनवर्स एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय होईल मग? y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. 2 इज अ कोएफिशिएंट, तो कॉन्स्टंट आहे. टॅन इनवर्स x चं कोएफिशिएंट आहे तो आणि तो कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला आपण या ठिकाणी ठेवलं आणि केवळ टॅन इनवर्स x याचं डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे. तर टॅन इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फॉर्म्युला माहीतच आहे 1/1 प्लस x स्क्वेअर. Therefore final answer is 2/1 plus x square हे दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे. या सेकंड एक्झाम्पल मध्ये cos इनवर्स 2x रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. सांगितलंय मी तुम्हाला की रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर जर असेल तर काय ठेवायचं? काय ठेवावं लागते? एक्स इक्वल टू टॅन आपला साइन ऑफ थीटा. साइन थीटा ठेवायचा असतो. बघा इथे y इक्वल टू cos इनवर्स 2x रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे त्यामुळे आपण x च्या जागेवर sin थीटा ठेवू. देयरफॉर थीटा इक्वल टू sin इनवर्स x. हे तर आपल्याला सगळं सिंपली आफ्टर सिंप्लिफिकेशन जेव्हा थीटा मिळतो तेव्हा त्याच्या जागेवर हे ठेवायचे आपल्याला sin इनवर्स x. देयरफॉर y इक्वल टू cos इनवर्स 2x. x means sin theta. 1 minus x square means 1 minus sin square theta आणि 1 minus sin square theta म्हणजेच cos square theta होतो याची कल्पना तुम्हाला आहे. त्याला रिप्लेस केला आपण cos square theta. आता रूट ऑफ cos square theta म्हणजेच cos theta. पुन्हा आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे की sin of 2 theta means 2 sin of theta into cos theta. या फॉर्म्युल्याची तुम्हाला कल्पना आहे आणि म्हणून 2 sin theta cos theta याच्या जागेवर sin 2 theta हे आपण ठेवलेलं आहे. हा याप्रमाणे. पण समोर काय आहे? cos इनवर्स आलेला आहे. आता आपल्याला कॅन्सल नाही करता येत. इथे cos इनवर्स आहे, इथे sin आहे. जर सारखे असते तर आपण इझिली कॅन्सल केलं असतं. पण इथे आता प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. समोर cos इनवर्स आणि आतमध्ये sin आलेला आहे. परंतु आपल्याला साइनचं cos बनवता येते. आणि कसं बनवता येते? त्याचा अँगल हा π/2 मधून सबट्रॅक्ट करून. बघा इथे
कास इनवर्स या साईनचा आपण कास बनवत आहोत तेव्हा दिलेला जो अँगल आहे गिवन अँगल सबट्रॅक्ट फ्रॉम पाय बाय 2 means cos pi by 2 minus 2 theta. Now cos inverse cos get cancelled, remaining is pi by 2 minus 2 theta. Now put value of theta. Theta means sin inverse x. याला आपण सबस्टिट्यूट करून टाकू. केलं इथे सबस्टिट्यूट. आता त्याचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx. Now pi by 2 is a constant quantity. हे कॉन्स्टंट क्वांटिटी आहे आणि ती सेपरेटली आलेली आहे आणि त्यामुळे त्या क्वांटिटीचं डेरिव्हेटिव्ह हे 0 राहील. आलेलं 0 मायनस 2 इज अ कॉन्स्टंट कोएफिशिएंट 2 लिहिलं. नाउ टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x and we know derivative of sin inverse x is 1 upon root of 1 minus x square. Therefore, final answer is dy by dx equal to negative. इथे negative आहे. negative 2 upon root of 1 minus x square हे त्याचं डेरिव्हेटिव्ह होईल. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम जो दिलेला आहे काय दिलेला आहे 1 आपला कोसेक इनवर्स 1 upon 3x minus 4x cube. कोसेक इनवर्स दिलेला आहे आणि मी तुम्हाला आवर्जून सांगितलेलं आहे की जेव्हा कोसेक इनवर्स येतो तेव्हा कन्वर्ट इनटू साइन इनवर्स. फॉर्म्युलाची तुम्हाला कल्पना असेलच की कोसेक इनवर्स a बाय b इक्वल टू साइन इनवर्स b अपॉन a. या फॉर्म्युल्याची तुम्हाला कल्पना आहे. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इंटरचेंज करून टाकायचे. जेव्हा कोसेक इनवर्सला साइन इनवर्समध्ये जर कन्वर्ट करायचं असेल लिहायचं असेल तर जो फंक्शन आहे त्याचं न्यूमरेटर टू चेंज टू डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर चेंज टू न्यूमरेटर. तर याला आपल्याला चेंज करायचं आहे. फर्स्ट सोल्युशन मध्ये लेट y इक्वल टू कोसेक इनवर्स 1 अपॉन 3x मायनस 4x क्यूब. झालं लिहिलं. या कोसेक इनवर्सला साइन इनवर्स मध्ये कन्वर्ट करायचं. ही संख्या न्यूमरेटर मध्ये ही संख्या डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे शेवटी बनलं काय साइन इनवर्स 3x मायनस 4x क्यूब. तर हा सेपरेटली असाही एक्झाम्पल तुम्हाला विचारू शकतात. हा वरचा भाग काही नाहीये असा एक एक्झाम्पल तयार होतो y इक्वल टू साइन इनवर्स 3x मायनस 4x क्यूब. आता जेव्हा 3x मायनस 4x क्यूब असं एक्सचं सिच्युएशन तयार होते तेव्हा आपण x बद्दल काय ठेवायचं याची कल्पना मी तुम्हाला दिलेली आहे. इथे आपण x इक्वल टू साइन थिटा ठेवणार आहोत. कारण साइन थिटा ठेवलं तर पटकन त्याचा फॉर्म्युला तयार होतो. पुट x इक्वल टू साइन थिटा देअरफॉर थिटा इक्वल टू साइन इनवर्स x. आता जिथे x आला त्या x च्या जागेवर साइन थिटा ठेवा. बघा काय झालं y इक्वल टू साइन इनवर्स 3 इथे साइन ठेवला आपण साइन थिटा 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. तर साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे हा. साइन 3 थिटा म्हणजे 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. हा साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे आणि त्यामुळे याच्या जागेवर आपण काय ठेवणार आता इथे साइन ऑफ 3 थिटा. ब्रॅकेटच्या समोर साइन इनवर्स आहेच. ब्रॅकेट मध्ये साइन आलेला आहे.
साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल, उरलं कोणतं 3 थीटा. 3 थीटा राहील. थीटाची किंमत भरून टाका इथून. थीटा म्हणजे साइन इनवर्स एक्स ठेवलं इथे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. Therefore dy by dx equal to 3 is a constant coefficient. 3 लिहिलं. Take derivative of sin inverse x. Sin inverse x is a standard inverse trigonometric function and its derivative is 1 upon root of 1 minus x square. झालं? 3 into 1 3 upon root of 1 minus x square is the derivative of given function. यावरचा दुसरा कोणता प्रॉब्लेम पुन्हा आपण तयार करू शकतो? बघा दुसरा प्रॉब्लेम म्हणजे एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस. y इक्वल टू cos इनवर्स 4x क्यूब मायनस 3x हा एक प्रॉब्लेम तयार होईल. दुसरा प्रॉब्लेम y इक्वल टू सेक इनवर्स 1 अपॉन 4x क्यूब मायनस 3x हा दुसरा प्रॉब्लेम तयार झालेला आहे. आता या सिच्युएशन मध्ये या दोन्हीही प्रॉब्लेम मध्ये जेव्हा 4x क्यूब मायनस 3x असतो तेव्हा x इक्वल टू cos थीटा ठेवलं जाते. म्हणजे आपण याला असं कन्वर्ट करणार x इक्वल टू cos थीटा ठेवायचं आहे. मग त्याचं उत्तर काय होणार आहे? मग इथे थीटा इक्वल टू cos इनवर्स x येईल. म्हणजे या दोन्हीही प्रॉब्लेमचं जे आन्सर आहे ते येणार आहे -3 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे आन्सर या दोन्हीही प्रॉब्लेमचं येईल. कारण cos इनवर्स एक्सचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते आहे -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ते झाले प्रॉब्लेम्स. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. tan इनवर्स 2e पॉवर x अपॉन 1 मायनस e पॉवर 2x. डिवाइड मध्ये मायनस आलेला आहे, मी लक्षात ठेवा. थोडं प्लस आलं तर वेगळा फॉर्म्युला लागतो, मायनस आलं तर वेगळा. प्लस असलं तर साइनचं आणि मायनस असलं तर टॅनचं. बघा कसं लिहिलंय ते. y इक्वल टू टॅन इनवर्स 2e पॉवर x अपॉन 1 मायनस e पॉवर 2x. But e power 2x is the square of e power x. And y equal to tan inverse 2 e power x 1 minus e power x whole square. आणि जेव्हा 2x upon 1 minus x square असतो तेव्हा काय ठेवायचं? put x equal to tan of theta. याची कल्पना आहे आपल्याला, माहित आहे आपल्याला. ठेवलं आपण पुट x इक्वल टू, म्हणजे x नाही ठेवायचं. आता इथे फंक्शन आलेलं आहे 2 फंक्शन 1 मायनस फंक्शन स्क्वेअर. पुट फंक्शन इक्वल टू टॅन ऑफ थीटा. देयरफॉर थीटा इक्वल टू टॅन फंक्शन. या टाइपचा फॉर्म्युला इथे यूज करणे आहे. देयरफॉर y इक्वल टू टॅन इनवर्स 2 टॅन ऑफ थीटा डिवाइड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. आता याचा फॉर्म्युला कोणता? मग
2 tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा म्हणजेच tan ऑफ 2 थिटा होतो. tan इनवर्स tan आलं, हे झालं कॅन्सल. मग राहिलं कोणतं? 2 थिटा हा शिल्लक राहिलेला आहे. 2 थिटा मीन्स tan e पॉवर x ठेवलं इथे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx इक्वल टू 2 into 1 upon कारण d by dx of tan इनवर्स f of x हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कोणता आहे? 1 upon 1 plus f of x whole square and d by dx of f of x. हा फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्याचा आपण इथे उपयोग करणार आहोत. 2 कोएफिशिएंट आहे into 1 upon 1 plus f of x whole square means e power whole square d by dx of e power x. परंतु e power x चे डेरिव्हेटिव्हच e power x आहे. e power x चे डेरिव्हेटिव्ह e power x into 2 means 2 e power x upon 1 plus e power x square याचा अर्थ e power 2x. आता यावरचे डिपेंडेंट एक्झाम्पल बघा, जे तुमच्या प्रॅक्टिस सेट वगैरे मध्ये देऊ शकतात असतीलही. बघा यावरचे प्रॉब्लेम्स. नंबर 1 tan इनवर्स 2x अपॉन 1 मायनस x स्क्वेअर. हा बिलकुल या टाईपचाच प्रॉब्लेम आहे. याचे आन्सर काय होईल सांगा? याचे आन्सर होईल 2 तर आहेच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x मीन्स 1 प्लस x स्क्वेअर. आन्सर करतो. नेक्स्ट प्रॉब्लेम. tan इनवर्स इथे आपण sin x घेऊन पाहू. नॉट tan इनवर्स 2 sin x 1 मायनस sin स्क्वेअर x. बघा याला सेट करू आपण. याचे आन्सर काय होईल? 2 तर आहेच इथे. त्यानंतर sin x चे डेरिव्हेटिव्ह cos x आणि 1 प्लस sin स्क्वेअर x याला होल स्क्वेअर असं होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम है. थर्ड प्रॉब्लेम. tan इनवर्स 2 a पावर x घ्या 1 प्लस a पावर 2x घ्या. याचे आन्सर बघा. आता याचे आन्सर आपण लिहिणार 2 तर आहेच. a पावर x चे डेरिव्हेटिव्ह a पावर नॉट इथे a पावर x log ऑफ a हे त्याचे डेरिव्हेटिव्ह आणि 1 प्लस a पावर 2x हे त्याचे आन्सर आहे. अशा प्रकारे दिलेल्या एक्झाम्पलचे आन्सर सुद्धा आपल्याला सहज ठरवता येतात. हे झालं यावर डिपेंडेंट प्रॉब्लेम्स. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. काय दिलेला आहे? cos इनवर्स
1 minus 9x square upon 1 plus 9x square. बघा, let y equal to cos inverse 1 minus 9x square divided by 1 plus 9x square. 1 minus x square upon 1 plus x square. Put x equal to tan of theta. आपल्याला माहित आहे तो 1 minus x square upon 1 plus x square जर असेल तर x च्या बद्दल tan थीटा ठेवायचा आहे याची कल्पना आहे आपल्याला. तर या संख्येला आपण मग कसं लिहू? 9x square is the square of 3x, म्हणजे 1 minus 3x whole square. इथे 1 plus 3x whole square. सिच्युएशन तसंच बनलेलं आहे या टाइपचं. तर या 3x च्या जागेवर आपण ठेवणार आहोत tan थीटा. पुट 3x equal to tan of theta. This implies that theta equal to tan inverse 3x. आता पुटअप करून टाका. y equal to cos inverse 1 minus tan square x divided by 1 plus tan square x. But it is just equivalent to cos of 2 theta. ही जी क्वांटिटी आहे ही इक्वल cos 2 थीटा सोबत आहे. cos इनवर्स cos गेट कॅन्सल, राहिलं कोणतं? twice थीटा. थीटाच्या जागेवर भरून टाका. थीटा म्हणजे tan इनवर्स 3x पुटअप केलं 2 into tan इनवर्स 3x. here 2 is the coefficient. आताच फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिलं होतं. tan इनवर्स f of x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx. 2 is a constant. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स f of x, याला आता आपण f of x घेतलेला आहे. फॉर्म्युला आहे 1 plus f of x whole square and into d by dx of f of x. Here f of x equal to 3x. 2 into 1 means 2. 1 plus 3x square means 9x square. And derivative of 3. X is 3. Means 3 into 2 means 6 upon 1 plus 9x square. यावरची डिपेंडेंट प्रॉब्लेम बघा. अजून कोणकोणते प्रॉब्लेम्स इथे आपण बनवू शकतो? स्वतः बनवू शकता तुम्ही. नंबर 1 cos इनवर्स 1 minus x square divided by 1 plus x square. याचे आन्सर काय होईल? 2 upon 1 plus x square. इथं ते आन्सर झालं. cos inverse 1 minus 25x square 1 plus 25x square. हा एक आपण नवीन प्रॉब्लेम बनवलं. या पण तुम्ही स्वतः बनवू शकता हे प्रॉब्लेम्स. आता हे आन्सर सांगायचं. हा 2 तर आहे इथे. याला आपण 5x चा स्क्वेअर बनवणार आणि 5x चा स्क्वेअर म्हणजेच इथे 1 upon 1 plus 5x whole square आणि d by dx of 5x means 5 equal to 10 upon 1 plus 25x square. हे झालं त्याचे उत्तर. पुन्हा बघा थर्ड एक नवीन प्रॉब्लेम बनवू.
cos इनवर्स 1 माइनस e पावर 2x 1 प्लस e पावर 2x. पायाचं आन्सर कसं ठरवणार तुम्ही, म्हणजे याला कन्वर्ट कसं करता येईल. cos इनवर्स 1 माइनस e पावर x होल स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस e पावर x होल स्क्वेअर. इथे आपण e पावर x इक्वल टू tan थीटा ठेवणार आहोत. देअरफॉर याचे आन्सर पहा, 2 तर आहे जिथे 1 अपॉन e आपलं 1 e पावर x होल स्क्वेअर आणि e पावर x चा डेरिव्हेटिव्ह e पावर x means answer is 2 e power x upon 1 plus e power 2x. हे त्याचे आन्सर आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला नवीन नवीन प्रॉब्लेम स्वतः बनवता येतील. पुस्तकातच दिले आहेत तेच नाही, हजारो प्रॉब्लेम्स आपल्याला बनवता येतात आणि त्याचे आन्सर सुद्धा आपल्याला इझिली इथे फाइंड आउट करता येतात. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम, cos इनवर्स 2 पावर x माइनस 2 पावर माइनस x अपॉन 2 पावर x प्लस 2 पावर माइनस x. त्याला y इक्वल टू घेतला आपण, लेट y इक्वल टू गिवन फंक्शन जसं तसं घेतलं. आता इथला आपला उद्देश कोणता आहे, डायरेक्टली आपण 2 पॉवर x किंवा 2 पॉवर मायनस x याच्याबद्दल टॅन थीटा आपण ठेवू शकत नाही, कारण जे सबस्टिट्यूशन आहे त्या सबस्टिट्यूशन मध्ये सिच्युएशन कसं आलं आहे की 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, देन पुट x इक्वल टू टॅन थीटा. हा सिच्युएशन आलेला म्हणजे आधी 1 असायला पाहिजे. तर 1 असण्यासाठी मग आपल्याला नेमकं काय करावं लागेल त्याचा विचार करायचा आहे. म्हणजे 2 पॉवर x इथे 1 आलं पाहिजे असा आपला जर उद्देश असेल तर त्याला 2 पॉवर मायनस x ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे ऑटोमॅटिकच तिथे 1 बनेल. तर केवळ न्यूमरेटरला एखाद्या संख्येने आपल्याला मल्टिप्लाय करता येत नाही. आपल्याला ॲट अ टाइम न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम संख्येने मल्टिप्लाय करता येते. याचं बघा आता 2 पॉवर मायनस x ने आपण न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. आता यांचे दोघांचे गुणाकार बघा, 2 पॉवर मायनस x इंटू 2 पॉवर x, हा काय होईल 2 पॉवर मायनस x प्लस x, म्हणजे 2 पॉवर मायनस x प्लस x म्हणजे 0 आणि 2 पॉवर 0 म्हणजे 1. आणि 2 पॉवर मायनस x इंटू 2 पॉवर मायनस x, 2 पॉवर मायनस x इंटू 2 पॉवर मायनस x, हा 2 पॉवर मायनस x होल स्क्वेअर होईल. तर तिथे 1 आणण्यासाठी आपण इथे फर्स्ट मध्ये इथे 1 आणण्यासाठी आपण 2 पॉवर मायनस x या संख्येने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांनाही मल्टिप्लाय केलेलं आहे. बघा आलं 1, लक्षात ठेवा कसं होणार ते 1 मायनस 2 पॉवर मायनस x होल स्क्वेअर अँड 1 प्लस 2 पॉवर मायनस x होल स्क्वेअर बनला. आता सिच्युएशन काय करणार, 2 पॉवर मायनस x च्या जागेवर टॅन ऑफ थीटा ठेवू, पुट 2 पॉवर मायनस x इक्वल टू टॅन ऑफ थीटा. देअरफॉर
थिटा इक्वल टू टॅन इनवर्स 2 पॉवर मायनस एक्स. सिच्युएशन बघा कसं बनलं, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असं सिच्युएशन बनलं. इक्विव्हॅलेंट टू काय होते, cos 2 थिटा होते. इथे cos इनवर्स आणि cos आलं, हे झालं कॅन्सल. मग राहिलं 2 थिटा. परंतु थिटा तर आपल्याला माहित आहे, थिटा म्हणजे टॅन इनवर्स 2 पॉवर मायनस एक्स. बरं, इथे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, याचं डेरिव्हेटिव्ह. 2 इज अ कोएफिशिएंट, कॉन्स्टंट आहे 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एफ ऑफ एक्स म्हणजे 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स स्क्वेअर अँड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हा काय होईल आता, 2 पॉवर मायनस एक्स आणि स्क्वेअर. हा स्क्वेअर आपण आतमध्ये घेतला, याला बाजूला नेला. 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 पॉवर मायनस एक्स and derivative of 2 power minus x is exponential function आहे तो. 2 power minus x log 2 and derivative of minus x is minus 1. फुल लक्षात ठेवा येते. आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इथला जो इंडेक्स असतो त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावं लागतं. and derivative of minus x is minus 1. म्हणजे इथे मायनस आणलं, आता इथे 2 आणि इथे 2 पॉवर मायनस एक्स आहे. हा 2 आहे म्हणजे याला पॉवर 1 आहे इंटू 2 पॉवर मायनस एक्स. बेसिस सेम, ए पॉवर एम इंटू ए पॉवर एन म्हणजे ए पॉवर एम प्लस एन. बाय युजिंग दिस फॉर्म्युला याला कसं लिहिता येईल, 2 पॉवर 1 मायनस एक्स log 2 upon 1 plus 4 power minus x. म्हणजे आन्सर कोणता आता, dy by dx equal to minus 2 power 1 minus x into log 2 upon 1 plus 4 power minus x. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आन्सर दुसरं दिलेलं आहे, कन्फ्यूज व्हायची गरज नाही. कारण त्यांनी काय केलं की इथे 2 पॉवर x चा विचार करण्यात आलेला आहे. पुट 2 पॉवर x इक्वल टू टॅन थिटा आणि त्यामुळे उत्तर त्याप्रमाणे आहे, तेही करेक्ट आहे आणि हे सुद्धा आन्सर करेक्ट आहे. कन्फ्यूज व्हायची गरज नाही. नेक्स्ट नंबर बघा काय दिलेला आहे, टॅन इनवर्स रूट ऑफ 3 मायनस एक्स अपॉन 3 प्लस एक्स. तर याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ए मायनस एक्स ए प्लस एक्स पुट एक्स इक्वल टू ए cos थीटा. हे तुम्हाला माहित आहे. देअरफॉर हिअर पुट एक्स इक्वल टू 3 cos थीटा. देअरफॉर थीटा इक्वल टू cos इनवर्स हा x अपॉन 3 इकडे खाली येईल, x अपॉन 3 cos इनवर्स x by 3. y इक्वल टू काय होईल, टॅन इनवर्स 3 मायनस 3 cos थीटा अपॉन 3 प्लस 3 cos थीटा. आता इथला 3 कॉमन घेतला आणि इथला 3 कॉमन घेतलं आणि तो कट आउट केला, आपण कॅन्सल केलं. राहिलं काय, y इक्वल टू टॅन इनवर्स रूट ऑफ 1 मायनस cos थीटा
अपॉन 1 प्लस कॉस थिटा. दोन्ही फॉर्म्युले माहित आहेत तुम्हाला. 1 मायनस कॉस थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस थिटा म्हणजेच 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हे दोन्ही फॉर्म्युले लिहून घेतले. इथला 2 कॅन्सल केलं. साइन स्क्वेअर बाय कॉस स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर. टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 याचा स्क्वेअर रूट टॅन. टॅन इनवर्स टॅन थिटा बाय 2. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल. थिटा बाय 2 म्हणजेच 1/2. थिटा म्हणजेच कॉस इनवर्स x/3 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. 1/2 इंटू कॉस इनवर्स निगेटिव्ह 1 अपॉन 1 मायनस f of x square. f of x means x/3 square. Derivative of f of x means d by dx of x/3. 1/2 into minus 1 upon 1 minus याचा स्क्वेअर म्हणजे x square by 9 and derivative of x/3 is 1/3. याला इथे ऑपरेट करता येतं आपल्याला. 9 into 1 9 minus x square. 9 minus x square divided by 9. आता याला सेपरेट करा. 9 minus x square आणि 9 चा स्क्वेअर रूट म्हणजे 3. परंतु इथे 1/3 आहे. हा 3 आणि हा 3 कॅन्सल. Therefore फायनल आन्सर dy by dx इक्वल टू निगेटिव्ह काय निगेटिव्ह. इथे 1 2 रूट ऑफ 9 मायनस एक्स स्क्वेअर. तर अशा प्रकारे यावर डिपेंडेंट जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत प्रॅक्टिस सेटमध्ये ते सर्व सोडवणे आहेत, त्यांची प्रॅक्टिस करणे आहे.